वरच्या बाजूला म्हणजे पोटमाळा जिथे आहे तिथे आणि बघितलं पूर्ण एकदम सर्व जुनं काम आहे आणि पूर्ण असं कौलारू आपलं मंदिर आहे. ही आठवणच आता राहणार आहे आपल्याकडे, कारण आता पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे, त्याच्यानंतर नवीन मंदिर तयार केलं जाईल. तर ही आपली आठवण बघू शकता, पूर्ण कौलारू मंदिर इथून दिसणार आहे. त्याचा गाभारा खूप सुंदर असा नजारा. हातामध्ये अक्षत घ्या, हात जोडा, नमस्कारोमी. प्रार्थना करा. गुरुदत्त जरा देवाचा कुठे चेहरा दिसू दे. नवीन मंदिर बांधण्यासाठी, निर्माण करण्यासाठी हे पुरातन मंदिर, हे इमून झालेलं मंदिर हे पाडकाम करणार आणि नंतर मग हे मंदिराचं निर्माण करणार. या कार्यामध्ये यश दे. सर्वांनी जमिनीवर डोकं टेकायचं. या पायरीवरती पहिल्या नमस्कार करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. या आता काय करा, 5 जणांनी हा बघा, हा कोपरा, तिकडचा कोपऱ्यावर पाहिली मला जे थोडासा तुकडा नमस्कार मी गुरुवा बरोबर. नमस्कार मी 5 जण नमस्कारोमी. आम्ही सिद्धार्थ सिद्धये सर्व कल्याणमस्तु मांगल्यानि मांगल्यानि मयुतां प्रभो. आम्ही सिद्धार्थ सिद्धये सर्व कल्याणमस्तु प्रतिदेवताभ्यो नमः. सर्व कल्याणमस्तु. मंदिराची 5 कौलं तरी काढा. 5 पुढे वरती नाही. आता सांगितलेलं आहे वरची कौलं वगैरे काढायला, म्हणजे जेणेकरून कामाला सुरुवात होईल पुढे. तर पहिले कौलं काढतायत. झाली ना Jai 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 Jai
आरती वगैरे देखील झालेली आहे आणि आता आरतीनंतर पुढचा कार्यक्रम काय असणार आहे ते आता पुढे बघूया आपण. सर्व भाविक भक्तगण यांना मोठ्या प्रेमानं परिवारासह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्यासाठी लागला पाहिजे. आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. सोहळ्याची वाट बघत होतो, तोच शुभमुहूर्त या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि या शुभमुहूर्तावर हा शिलान्यास अर्थातच भूमिपूजन सोहळा आपण थोड्याच अवधीमध्ये प्रारंभ करतोय. अनेक दाते मंडळी या देवळी ग्रामस्थांच्या जीर्णोद्धारासाठी दान देण्यासाठी तयार झाले आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील आम्ही एक व्यवहाराची सोपी पद्धत या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्याला चेकच्या मुख्य कलश त्याची ही वेणी समोर फिरवा, 5 जोडपे इकडे या समोर असे. हा पण ती ही काढा हे दोन्ही इकडे घ्या. मी सांगतो कुठला हात त्या पायरीला टच करा तिकडे त्या पायरीला पुढे घ्या ना महाराज तिथे नाही इकडे बघत नाही. भूमिपूजनं कृत्वा यो देवस्य स्वामित्वं ब्रह्माविष्णुवेश्वरावासुदेवं जगन्नाथसदासङ्कर्षयो विभुवन्दुयेयायते अखण्डलो भगवानयो वेदिकपादापान्तुते सदा सरिता सागरा शैलातीर्थञ्जलदानदा एतत्स्वामित्वं सर्वकामात् सिद्धये. ओम शांती शांती शांती. निर्विघ्नता आणि जरा फुलांची पिशवी आहे ना ती प्रत्येकाच्या हातात सुरा करणार. आणि या भूमिपूजन सोहळ्याचं मंदिराच्या निर्माणाचं आपण साक्षीदार आहोत. जसं रामाचं मंदिर झालं, आपण अभिमानाने सांगू शकतो की आमच्या पिढीमध्ये जरी रामाच्या मंदिराला आपण प्रत्यक्ष तिकडे उभं हजर नसतो तरी आपण टीव्हीवर तो सोहळा बघितला आणि त्याच्या आपण साक्षीदार झालो. तसं दत्ताचं मंदिर हे आमच्या पिढीमध्ये झालं. आपल्या नातवंडांना पतवंडांना आपण सांगू शकतो. तर हा पुण्यकारक दिवस आहे, याच्यासाठी सगळ्यांनी हात जोडा. आणि मी सांगेन तेव्हा आपल्या फक्त जी फुलं आहेत ही या भूमीमध्ये टाकायची आहेत. नमस्कारोमी आवाहनं जानामि जानामि तवाचनं मुदयेवजानामि सर्वदापयैव मंत्रेण क्रियाण भक्ति यत्पुरितो मया देवं परिगुणन्तरस्तुमे नमस्कारोमि. निर्विघ्नतासिद्धं भूमिपूजनं प्रारम्भ करिष्ये. नमस्कारोमि. नमस्कारोमि निर्विघ्नतासिद्धं समेतुनाथजय मंगल्यादिनी मंगलचारिणी मयोतामय प्रभो. नमस्कारोमि निर्विघ्नतासिद्धं. ओके बरोबर 9:15 पवन उडाले पाचवीला कांडवाला
तर नाही आता सगळं कार्यक्रम वगैरे झालेला आहे. आता प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होणार आहे, त्याच्यासाठी आपण जाऊया आता खाली. प्रमुख पाहुणे येतील, त्यांचं थोडंफार शूट घेऊया आणि बघूया आता बाहेरून आपला मंदिर कोण पाहिले किती भारी वाटायचा. दत्तजयंती सोहळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पण आता देखील रोज होत आहे. सुंदर असं कौलारू मंदिर आहे आपलं. आणि कालांतराने याची पडझड होणार, त्याच्या आधीच आपण जीर्णोद्धार करतायत मंदिराचं. बघूया आता. पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन सिंह वासुदेवाय नमः प्रसिद्धाय नमः अरोक्षय नमः कलशाय नमः निर्विघ्नता सिद्ध्यत अवीतिलात सिद्धे कुंकुम सौभाग्य द्रव्याण्यं समर्पयामि नमस्करोमि निर्विघ्नता सिद्ध्यत फुलवाह पूजनेन कस्तुरी तिलकदलाटबडले वक्षस्थळे कौस्तुभे सर्व सौभाग्य प्रार्थना समर्पयामि शिरेवरती आणि भूमीवरती दोन्ही ठिकाणी अक्षर लावा, नमस्कार करा. आणि आज तुमचं ही परम भाग्य अक्षय तृतीया आहे आणि या देवळी गावाच्या श्री गुरु दत्तात्रयाच्या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन याचं पुण्य हे तुम्हाला मिळतंय. हे परम भाग्य आहे. गुरु दत्तात्रयांचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी आहेत. सिद्धीला जाऊ दे आणि त्याच्यासाठी कृपा आशीर्वाद सदैव सर्वांच्यावर गुरु दत्तात्रयांचा. नमस्करोमि अवधूत चिंतनसे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनसे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. नमस्करोमि राखेल्या आधी नमस्करोमि निर्विघ्नता सिद्ध्यत वीतिलात सिद्धये. नमस्करो आणि तुमच्या स्वतःजवळच्या एखाद्या नाण्यात त्याच्यामध्ये टाकायचं. नमस्करोमि निर्विघ्नता सिद्ध्यत वीतिलात सिद्धये. कल्याणमस्तु. तुम्ही देवाला सांगा सर्व कार्य पूर्ण करावं. नमस्करोमि कल्याणमस्तु. खूप छान प्रकारे नारळ फुटलेला आहे, म्हणजे आपला प्रारंभ हा चांगला आहे. साहेबांचं सहकार्य आहे.
जीर्णोद्धार करणं हे 1978 पासून अगत्याचं होतं. प्रत्येक लहान बालकापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की शेजारची सर्व मंदिरं ही अद्यावत झाली, परंतु देवळी गावांचं अधिष्ठान जे आहेत, आराध्य दैवत जे काही आहे, त्या पुरातन देवळाचं आता नवीन देवळामध्ये पदार्पण कधी होणार, त्याचा पुनर्निर्माण कधी होणार, जीर्णोद्धार कधी होणार, हे सर्व काही प्रश्न मनामध्ये होतं. परंतु आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच जेव्हा सर्व आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलो, एकत्र आल्याच्या नंतर निश्चय केला की ज्या अर्थी जलशुद्धी केंद्र जो काही पाण्याचा आहे त्या ठिकाणी त्या उद्घाटनासाठी आपले वैकुंठ दादा उपस्थित झाले आणि देवळी ग्रामस्थांना नव्हे तर आदरणीय महिला वर्गांना शब्द दिला होता की या मंदिराचा जो काही तुमचा संकल्प आहे तो मी पूर्ण करणार. आणि अनेक वेळा मग आमच्या 2-3 मीटिंग या दादांच्या बरोबर झाल्या. आम्ही संपूर्ण जो काही संकल्प आहे त्याचा डायोग्राम आहे दादांपुढे मांडला, परंतु पुढं पाऊल आम्ही कसं टाकावं हे मात्र प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आम्हाला उद्भवत होता. परंतु दादांनी निश्चयपणे सांगितलं की तुम्ही बघा की चांगल्या कार्यासाठी पुढे येत आहे, माघार घ्यायची नाही. वैकुंठ सेठने हा शब्द दिलेला आहे, या शब्दाला कुठेही आम्ही माघार घेणार नाही. त्यामध्ये कुठला राजकारण नाही किंवा मतांचा जोगवा मागण्यासाठी आम्ही आलेलो नाहीत. या ठिकाणी फक्त समाजकारण आहे. आणि आज दादा जे काही आहेत 80% समाजकारण, 20% राजकारण. कुठलंही प्रकारचं या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजकारण नाही. या सर्व देवळीकरांचं स्वप्न जे काही आहे हे स्वप्न आज सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा रस्ता मिळाला आहे. आणि म्हणूनच की अशा पद्धतीनं जेव्हा आपण एक चांगलं कार्य पुढे घेऊन जात असतो तेव्हा मात्र अनेक अडचणी निर्माण होत असतात. परंतु दादाने आम्हाला सांगितलं की आपण मंदिर कशा पद्धतीनं करू. अनेक लाख प्रकारची या ठिकाणी देणगी तर त्यांनी जाहीर केलेली आहे, परंतु पायाभरणीपासून ते कलशपूर्तीपर्यंत लागणारी सर्व वाळू असेल, 2 प्रकारची खडी असेल, स्टीलसाठी काही पैसे असतील आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किंवा आमदार फंडांमधून, मग ते ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार असो किंवा डावकरे साहेब त्यांचा आमदार निधी असो, त्या माध्यमातून आपण तर निधी मिळवूच. हे देवळी ग्रामस्थांवरचं विशेष प्रेम आहे. हे प्रेम कुठे कमी होणार नाही, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि बघा की चांगल्या पद्धतीनं जेव्हा व्यक्ती पुढे जात असतो त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, समस्या येत नाही, आपोआप रस्ते हे खुले होत असतात. आणि म्हणून हा निर्धार जो काही आहे तो त्यांनी घेतला. या देवळी गावावरचं विशेष प्रेम, या दत्तप्रभूंची कृपादृष्टी त्यांना बुद्धी देवानं दिली. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी देखील प्रभूनं अशाच प्रकारचा मार्ग त्यांना दाखवावा. मी तू निश्चयी नियमी तू, मनास हवासा वाटणारा माणसातला देव तू. आणि अशा या दादांचं या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांच्या मनामध्ये असणारी ममतामयी भावनेच्या पुष्पगुच्छामध्ये लपलेलं आहे. असं हे पुष्पगुच्छ आणि सन्मानाची शाल घेऊन दादा होतात. टाळ्यांच्या काळातली ही देखील बाहेर आले, चंद्र, अश्व, हिरे बाहेर आले. तशी लक्ष्मी देखील या ठिकाणी या समुद्र मंथनाच्या माध्यमातून आपल्या समाजसेवेसाठी बाहेर आली. आणि ही लक्ष्मी आजपर्यंत वेगवेगळ्या रूपानं आईचं सामर्थ्य तू, आई अंबाबाईचा अवतार हो आणि लिही स्वतःच्या हाताने नशीब तुझं, वाईट नजरांचा संवार कर हो बाबासाहेबांची लेखणी तू. आणि तू शिवबाची तलवार हो, शिवबाची तलवार हो. अशा रणरागिणी व्यक्तिमत्व लढवल्या, व्यक्तिमत्व सन्माननीय शर्मिलाताई यांचा देवळी ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान होतो. या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. मी महिलांच्या बंदिस्त विचारांना नवी दिशा दाखवणार हे नेतृत्व या विभागाला लाभलंय. एक सत्कार स्वीकारताना आपल्याला शर्मिलाताई दिसत आहेत. नवा संकल्प, नवा ध्यास मनोमनी बाळ
अध्यक्ष सभापती पद मिळवलेले माझे मित्र म्हणण्यापेक्षा ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांचा गावाच्या वतीने एक चांगला सत्कार झालेला आहे. ताईंचं सत्कार एक थोडस राहिलेलं आहे. ट्री हाऊस स्कूल यांच्या चेअरमन आहे आणि त्यांनी 100% निकाल हा त्यांच्या शाळेचा स्कूलचा आलेला आहे. आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाले आहेत. हे बोलता बोलता ते मला बोलत होते आणि म्हणून तेही राहिलं असेल तर तोही अचानक आला. म्हणजे तुमचं या कार्याचं म्हणजे शैक्षणिक कार्याचं अतिमोल कार्य समाजापुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही ते राहिलेलं आमच्याकडे बोलतोय. त्यानंतर मंचावर उपदृश्य स्वरूपात उभे असलेले की ज्यांची नोंद आम्ही किरण तुरे, सुधाकर तुरे आणि जी बाकीची रमण वगैरे ही मंडळी की जे अहोरात्र धडपडत आहेत. कारण ह्याच्यामध्ये पैसा उभा केल्याशिवाय निधी उभा केल्याशिवाय कुठलंच कार्य होत नसतं. मी त्यांना सांगितलंय माझं थोडंसं पाय फ्रॅक्चर आहे, महत्वाच्याच ठिकाणी मी येत आहे, बाकी ते सगळे सांभाळतात आणि चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला. फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या दृष्टीने आम्ही ठिकठिकाणी जातोय, बोलतोय, करतोय. इथे आमच्यातले काही पुरुष आहेत, जनार्दन कांडेलकर वगैरे हे सगळे की ज्यांनी त्यावेळच्या काळामध्ये लाकडं कशी आणली आणि हा देऊळ आम्ही उभा कसा केला ही एक फार मोठी चर्चा आहे वृद्धांमध्ये आमच्या. आणि त्याच्यामुळे आताच्या नवीन पिढीला ती एक भावना जागृत झाली की बाकीच्या गावांमध्ये चांगल्या पद्धतीची देऊळ उभी राहतात की आपण आपलं काम या परिसरामध्ये दत्त मंदिर आणि हे दत्ताचं कार्य एक होत असतं. या पूर्ण बाजूच्या परिसरातली लोक इथे येत असतात. 4,000 ते 5,000 समज इथे येत असतो आणि आमचं मंदिर मात्र अजूनही जुन्या पद्धतीचं असेल तर कुठेतरी याला नाविन्य दिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने आपण बनवायला पाहिजे ही भावना आली. आणि मग आम्ही तरुण मंडळी यांच्यावर जोर धरला की याच्यावर काही झालं तरी उभे राहायचं आणि मग आम्ही सगळे धडपडतोय. आता इथे देखील आम्ही आपल्यापर्यंत गेलेलो आहे, सगळ्यांपर्यंत गेलेलो आहे. ह्याने तर अत्यंत आमचे चांगल्या पद्धतीची जी माहिती दिलेली आहे त्यामुळे तेच ते सांगण्यापेक्षा आपण या संदर्भात महत्वाचा जो भाग उचललेला आहे की ज्याचा आपण खडगे आहे, भेटली आहे सगळ्यामध्ये म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आपला भार आपण इथे उचललेला आहे. पुढचा भार आम्हाला उचलायचा आहे. अनेक मान्यवरांना इथे यायचं आहे. इथे अशी परिस्थिती येते की आम्ही दोन्ही गोळा करताना केवळ उभा पण नाही आणि तुमच्याकडे मात आपतोय हे पण प्रत्येकाला वाटतो. पण असा निर्धार केला की पहिल्या ते अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपण पायाभरणी करायचं, पायाभरणी करायची आणि मग इथला काम थांबल्यानंतर मग आपोआप देणगीदार तयार होतो की बाबा इथे जायला पाहिजे, करायला पाहिजे काही. आणि मग ह्या भावनेतून असं अक्षय तृतीयेचा मुहूर्त आपण काढलेला आहे, घेतलेला आहे आणि इथे आपण आजचा मुहूर्त वेळ एक प्रकारे आपल्या हस्ते आपण उभी केलेली आहे. बसते जेव्हा चर्चा होते काय करायचं, पुढचं नियोजन होते काय करायचं आणि प्रत्येकाला एक आम्ही हे दिलेलं आहे, आमचा कोडवर बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आदेश येतो की उद्याला आपल्याला जायचं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक मंडळी तिथे जातात. किरणची गाडी आमच्या आयटी पेठच्या आम्हाला त्याचाही आम्हाला मोठा सत्कार करायला पाहिजे. ते आपण चुकू नये तर त्याच्या गाडीचा आपण सातत्यपूर्वक वापर करताय तोही माझ्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे. तर इथे प्रत्येकाचा एक उद्देश आहे, प्रत्येकाचं ध्येय आहे, प्रत्येकाची जिगर आहे आणि गावाची जिगर आणि मिळणारी देणगी याच्या रूपातून होणारा हा मंदिर खऱ्या अर्थाने साकार होणार आहे. तेच अधिक महत्वाचं आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या गावाने याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं फिरता आलं पाहिजे. जे देखील त्यांच्याकडून घेत आलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे या तत्वाने आपल्याला काम करायचं आहे आणि मंदिर हा उपाय साकारायचा आहे. या ध्येयाने आपल्याला काम करायचं आहे. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतोय. धन्यवाद. नेतृत्व प्रेरणादायी वाटचाल कशी करावी, ज्यांच्याकडून शिकावं, तरुणांचं ऐकून आणि मी शर्मिला वैकुंठ पाटील नमस्कार करते. मी
झाले 6 महिने ह्या परिसरात फिरती आहे. म्हणजे देवळी गावात माझी जवळजवळ ही 10वी फेरी असेल असं मी म्हणेन. पण इथं पहिल्या दिवशी आल्यापासून जो जिव्हाळा, जी आपुलकी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी मला दाखवलेली आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि या सुंदरशा कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खरंच आभार मानते. आणि या एकदम पवित्र कार्याला आमचं शुभ म्हणजे काय म्हणतात हात लागलेला आहे, आमची काही जी मदत आहे त्याबद्दल खरंच आज अभिमान वाटतोय मला ह्यांचा, की ह्यांनी अशी कितीतरी ठिकाणी ह्यांनी मंदिरांना दान केलेलं आहे, पण ते मला कधीच माहीत नसतं. जेव्हा प्रोग्रामला जाते किंवा तिथं येते त्यावेळी मला कळतंय की आज आपल्याला ह्या मंदिराला ह्यांनी हे दान केले, किंवा मी मोठापणा सांगत नाहीये, पण हे आम्हाला घरात कुणालाच मला मुलींना माहीत नसतं. पण ह्यांच्यामुळे आम्हाला जे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मला माझ्या कुटुंबाला मिळतात ते खरंच मी म्हणेन की मोठी देणगी आहे आमच्यासाठी, माझ्या मुलींसाठी, की तुमच्या सर्वांचे ग्रामस्थांचे जे आशीर्वाद आहेत ते आमच्या कुटुंबाच्या पाठीमध्ये असेच राहावे इतकीच मी विनंती करते. आणि आज शुभकार्याला तुम्हाला आणि आज अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या आशीर्वादाने मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आपली अखंड सेवा या समाजासाठी समर्पण केली असे अरुणजी शिवकर साहेब या ठिकाणी उपस्थित, या ग्रामपंचायतीचे सरपंच गावड साहेब या ठिकाणी उपस्थित, तरुणांचं आधारस्तंभ आणि सतत तरुणांसाठी झगडणारे नेते किरणजी तुले या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे बोरकर साहेब आहेत, आमचे या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत, आमचे राजू पाटील आहेत, बाबासाहेब टाकी आहेत, सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ बंधू आणि बंधू. खरं म्हटलं तर ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला परमेश्वरच देतो. खरं म्हटलं तर खूप मोठा आकडा असला, खूप मोठा जे आपला मोठं टार्गेट असलं तरी टार्गेट जे आहे ते टार्गेट माझ्या मतानुसार परमेश्वरच पूर्ण करतो. तुमच्याकडे काय आहे काय नाही आहे त्याला महत्व काही नाही. तुम्ही समाजासाठी किती आपला वेळ देताय, समाजासाठी काय करताय याची परमेश्वराकडे पूर्णपणे जाण आहे. मला निश्चितपणे आणि हमखासपणे असं वाटतंय की मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम ज्या ज्या वेळी हाती घेतलाय त्या त्या वेळी तो पूर्ण झालाच. आणि तो माझ्यामुळे नाही, तर हे ज्या परमेश्वराने आज आपण या पृथ्वीतलावर पाठवलंय त्याच्यामुळेच आपण हे सगळं साध्य होते. आज समाजामध्ये काम करत असताना, विविध ठिकाणी काम करत असताना एकच गोष्ट लक्षात येते की ज्या समाजाने तुम्हाला मोठं केले, ज्या समाजाने तुम्हाला पुढे आणले, जो समाज तुमच्या सोबत आहे, त्याच्यासाठी काहीतरी करावं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि तो तेच कर्तव्य करत आहे. त्याच्यासाठी या मंदिरासाठी जे जे काय लागणार आहे मंदिर पूर्ण होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आपण सर्व मंडळीच्या सोबत माझी पण आहे आणि ती या ठिकाणी मी घेणार आहे, असे या ठिकाणी आपलं आदेश.